एसबी किचन मराठीमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत। बटर चिकन हे तुम्ही कोणत्या तरी हॉटेलमध्ये किंवा मग कोणत्या तरी रेस्टॉरंटमध्ये किंवा घरी बनवून नक्कीच खाल्लं असेल, पण तंदूर फ्लेवरचं बटर चिकन हे तुम्ही कोणत्या हॉटेलमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये कधी खाल्लंय का हे मला कमेंट करून नक्की सांगा। आणि नसेल खाल्लं तरी सुद्धा ही रेसिपी शेवटपर्यंत पहा, म्हणजे हे तंदूर फ्लेवरचं बटर चिकन तुम्ही सुद्धा घरी नक्की ट्राय करू शकाल। तर त्यासाठी ही रेसिपी शेवटपर्यंत पहा। ही रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक जरूर करा आणि ह्या रेसिपीला जास्तीत जास्त शेअर करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। आणि अशाच छान छान स्वादिष्ट रेसिपीज नेहमी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा, सोबतच बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा। चला तर मग पटकन सुरुवात करूया हे तंदूर फ्लेवरचं बटर चिकन बनवायला। मी ते अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे आणि आता हे आपल्याला मॅरिनेट करायचे। तर हे चिकन मी स्वच्छ धुवून घेतले 2 पाण्याने आणि आता यामध्ये चवीनुसार मीठ घातले आणि अर्धी वाटी आपल्याला यामध्ये दही घालायचे। दही चांगलं फेटून घ्यायचं आणि मग घालायचे। आणि आता यामध्ये ही आलं लसूण पेस्ट घातली, गच्च चमचा भरून घातलेली आहे 1 चमचा। आणि यामध्ये धने पावडर घातली अर्धा चमचा, 1.5 चमचा काश्मीरी मिरची पावडर घातली, अर्धा चमचा हळद घातली आणि ही कसुरी मेथी घालायची आपल्याला 1 चमचा, चांगली कुस्करून घालायची। कसुरी मेथी घालायच्या आधी थोडीशी गरम तव्यावरती ठेवायची, गॅस चालू करायचं नाही, गॅस बंद ठेवून गरम तव्यावरती ठेवायची, म्हणजे ती क्रश करता येते। तर हे चिकन चांगलं मिक्स करून घेतले। आता यामध्ये छोटीशी वाटी ठेवायची आणि या वाटीमध्ये आपल्याला जळता कोळसा ठेवायचा आहे, कारण आपल्याला या चिकनला धुरी द्यायची आहे, म्हणजे तंदूर फ्लेवर द्यायचा आहे। तर या कोळशावरती आपल्याला थोडंसं तूप घालायचं आहे, म्हणजे खूप मस्त फ्लेवर येतो। तूप किंवा तेल तुम्ही घालू शकता। तर हे झाकण ठेवून आपल्याला ठेवून द्यायचे एक 15 ते 20 मिनिटासाठी। तोपर्यंत मी इथे तयारी करून घेतलेली आहे वाटणाची। तर यामध्ये आधी सुरुवातीला तेल घातले मी, 1 पळी तेल आणि 2 बटरच्या क्यूब घातलेले आहेत। तर 3 ते 4 आपल्याला कांदे घ्यायचे आहेत मीडियम आकाराचे। तर मी इथे 4 कांदे घेतलेले आहेत, 3 मीडियम आकाराचे टोमॅटो घेतलेत आणि हे उभे चिरून घेतले। यामध्ये 1 लसणाची गड्डी घातलेली आहे आणि अर्धा इंच आलं घातले, 1 इंच आलं तुम्ही घालू शकता, माझ्याकडे अर्धाच इंच आलं होतं म्हणून एवढंच घातले मी। तर हे चांगलं परतून घ्यायचे आणि काजूच्या पाकळ्या घालायच्या। तर काजूच्या पाकळ्या मी 15 ते 20 मिनिटं भिजत ठेवल्या होत्या। तर गरम पाण्यामध्ये काजूच्या पाकळ्या भिजत ठेवायच्या, एक 10 ते 12 काजूच्या पाकळ्या घातलेल्या आहेत। तर आता हे चांगलं परतून घ्यायचं आपल्याला, जास्त करपवायचं नाही आपल्याला हे वाटण। तर या वाटणामध्येच आपल्याला ही काश्मीरी मिरची पावडर घालायची आहे 1.5 चमचा पुन्हा एकदा, आणि अर्धा चमचा धने पावडर घालायची आहे आणि 1 चमचा गरम मसाला घालायचा आहे, छोट्या चमच्याने, आपलं पोह्यांचा चमचा असतो तो। काळी मिरी घातली आहे 4 ते 5 आणि 2 हे दालचिनीचे तुकडे घातले, 3 इथे हिरवी इलायची घातलेली आहे आणि 3 ते 4 लवंगा घातलेल्या आहेत। आणि इथे आता हे शेवटला मी चक्री फूल घातलेलं आहे, तर 2 चक्री फूल तोडून घालायचे आणि हे छान परतून घ्यायचं आपल्याला। लो टू मीडियम फ्लेमवरती आपण हे वाटण चांगलं परतून घेतलेलं आहे। यामध्ये बटरची क्यूब घालूया आणि हे वाटण खाली उतरून हे थंड करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। तर बटर चिकन आहे म्हटल्यावरती बटर वापरण्यासाठी अजिबात कंजूसी करायची नाही, खूप छान होतं हे बटर चिकन या पद्धतीने बनवलेलं आणि याला तंदूर फ्लेवर दिला ना ते खूपच मस्त लागतं अजून। तर हे बटर चिकनचं वाटण आपण तयार केलं आहे। हे वाटण मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटून घेतले आणि हे वाटण आपल्याला असं वाटून घ्यायचे, जास्त चाळून गाळून घेण्याची गरज नाही आहे, कारण आपण घरीच खाणार आहोत। तर आता पुन्हा कढई साफ करून यामध्ये बटर घातलेलं आहे, तर 2 क्यूब बटरचे पुन्हा घातलेले आहेत आणि यामध्ये आपल्याला ही काश्मीरी मिरची पावडर घालायची अर्धा चमचा आणि पाव चमचा धने पावडर घातलेली आहे। आणि आता यामध्ये आपल्याला ही कसुरी मेथी घालायची, तर अर्धा चमचा कसुरी मेथी घातलेली आहे आणि हे वाटण आपल्याला यामध्ये घालायचे। वाटण चांगलं आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवरती परतून घ्यायचं आहे। तर हे वाटण चांगलं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला, मसाले आणि वाटण छान शिजवायचे, ही ग्रेव्ही आपली चांगली शिजली पाहिजे। यामध्ये थोडंसं पाणी घालूया। तर मिक्सरचं भांडं धुवूनच मी इथे पाणी घातलेलं आहे, तर तुम्ही बघू शकताय थोडीशी कन्सिस्टन्सी अशी आपल्याला याची अशी हवी आहे। तर आता हे झाकण ठेवून आपल्याला मीडियम फ्लेमवरती आधी 5 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकताय ह्या चिकनला सुद्धा खूप मस्त असा तंदूर फ्लेवर दिलेला आहे आपण, खूप छान बनतं बरं का हे चिकन या पद्धतीने बनवलेलं। तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करा। तर हे चिकन आपलं मॅरिनेट झालेलं आहे
तर इथे आपली ही ग्रेव्हीसुद्धा चांगली शिजलेली आहे, तुम्ही बघू शकता इथे. तर आधीमध्ये मी 2 वेळा याला चांगलं व्यवस्थित असं मिक्स केलं होतं. आणि आता हे चिकन आपल्याला यामध्ये घालायचं आहे. चिकन घालून आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. तर यामध्ये आपण चिकनमध्ये मीठ घातलेलं आहेच मॅरिनेट करताना, त्यामुळे आपल्याला मीठ घालण्याची गरज नाही आहे पुन्हा. तर हे पाणी आपण यामध्ये घातलेलं आहे. तर हे आपण जे चिकन मॅरिनेट केलेलं भांडं आहे तेच धुवून यामध्ये पाणी घातलेलं आहे. तर याची कन्सिस्टन्सी आपल्याला अशी ठेवायची. थोडंसं तुम्हाला पातळ हवं असेल तर तुम्ही थोडंसं अजून पाणी वाढवू शकता, पण मी इथे घट्टच ठेवणार आहे. तर पुन्हा एकदा बटरची एक क्यूब घालून याला झाकण ठेवून सुरुवातीला 5 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवरती. तर तुम्ही बघू शकताय सुरुवातीचे 5 मिनिटं मी हे मीडियम फ्लेमवरती शिजवून घेतलं आणि याला चांगलं मिक्स करून घेऊया. तर हे चिकन खाली लागत नाही किंवा ग्रेव्ही खाली लागली की नाही हे चेक करायचं आहे आपल्याला. तर एकदा दोनदा मी हे चेक करणार आहे आणि मग आपण हे चिकन आता पुन्हा एकदा झाकण ठेवून लो फ्लेमवरती एक 8 ते 10 मिनिटासाठी शिजू देऊया. तर तुम्ही बघू शकताय 8 ते 10 मिनिटं झालेले आहेत आणि या तंदूर फ्लेवरच्या बटर चिकनला काय मस्त रंग आला आहे तुम्ही बघू शकताय. खूप मस्त अशी बटरची तर्री आलेली आहे. तर यावरती थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. चिकन आपलं चांगलं शिजलेलं आहे, मी एकदा चेक केलं होतं आणि हे चिकन आपलं बनून तयार झाले. यावरती अजून थोडंसं बटर घातलेलं आहे, 1 क्यूब बटरचं घातलं आहे आणि ही घरातच तयार केलेली ही फ्रेश क्रीम घातलेली आहे. तर साय जमा करून मी फ्रेश क्रीम करत असते. तर ही फ्रेश क्रीम घालून आपण हे चिकन सर्व केलेलं आहे. थोडंसं अजून बटर घालूया. तर खूपच मस्त अप्रतिम अशा चवीचं हे तंदूर फ्लेवरचं बटर चिकन बनवून तयार झाले. तर हे बटर चिकन मी इथे लच्छा पराठाबरोबर सर्व केलेलं आहे. तर गव्हाच्या पिठाचेच मी लच्छे पराठे केले होते आणि तुम्ही हे बटर चिकन नानबरोबर किंवा असं लच्छा पराठाबरोबर किंवा मग गव्हाच्या पिठाचंच नानसुद्धा तुम्ही करून हे बटर चिकन सर्व करू शकता. खूप मस्त भन्नाट असं लागतं, खूपच जबरदस्त अशी याची चव येते. तर नक्की हे बटर चिकन ट्राय करा. तर इथे आपलं तंदूर फ्लेवरचं बटर चिकन बनवून तयार झालंय. तर या चवीचं तंदूर फ्लेवरचं बटर चिकन आहे ना तुम्हाला कोणत्याच हॉटेलमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये सापडणार नाही ही मला गॅरंटी आहे. आणि हे तंदूर फ्लेवरचं बटर चिकन तुम्ही जरी एकदा घरी बनवाल ना तर तुम्ही साधं बटर चिकन बनवायचं विसरून जाल, फक्त तुम्ही तंदूर फ्लेवरचंच बटर चिकन बनवाल. तर ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक जरूर करा आणि ही रेसिपी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि अशा छान छान स्वादिष्ट रेसिपीज नेहमी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. सोबतच बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत